नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही RRB ग्रुप डी यासाठी अर्ज भरला असेल तर आता याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे। तर यासाठी तुम्ही मराठीमध्ये कोणतं बुक वापरू शकता याबाबतची पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। RRB ग्रुप डी मार्फत जवळपास 22,000 प्लस जागेची भरती यावर्षी निघालेली होती। तर आता RRB ग्रुप डी 2026 याची एक्झाम डेट जाहीर केलेली आहे। तर बघा तुमची एक्झाम केव्हा होणार आहे आणि तुम्ही यासाठी कोणते बुक्स यूज करू शकता। तर एक्झाम डेट बघून घ्या। एक्झाम डेट आहे 3 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026। म्हणजे 3 ऑगस्ट पासून तुमच्या एक्झामला सुरुवात होणार आहे आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे। 21 ऑगस्ट पर्यंत ही एक्झाम चालणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, RRB ग्रुप डी 3 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत तुमची एक्झाम चालणार आहे आणि एक्झामच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला एक्झाम पास मिळणार आहे। फक्त SC ST कॅटेगरी लक्षात ठेवायचं, एक्झामचे 10 दिवस अगोदर तुम्हाला रेल्वे पास मिळणार आहे फक्त SC ST कॅटेगरीला, ठीक आहे। आणि एक्झामचे 4 दिवस अगोदर तुम्हाला प्रवेश पत्र पण उपलब्ध केल्या जाणार आहे। तर हे खूप आनंदाची बातमी आहे। बरेचसे विद्यार्थी एक्झाम केव्हा होणार याची वाट पाहत होते। तर आज त्याचा एक्झाम दिनांक जाहीर करण्यात आलेला असून 3 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या दरम्यान तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। याच्या परीक्षेसाठी तुम्ही मराठीमध्ये हे 2 पुस्तके वापरू शकता। पहिली जी गाईड आहे हे बी प्रकाशनाची आहे, तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकता। ही गाईड तुम्ही वापरू शकता। आणि नंबर 2 आहे प्रश्नपत्रिका। हे प्रश्नपत्रिका पण तुम्हाला एक्झामसाठी उपयुक्त पडणार आहे। यामध्ये 2018 पासून 2024 पर्यंत संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा समावेश करण्यात आलेला आहे। 10,000 प्लस प्रश्न या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे। हे दोन्ही गाईड मराठीमध्ये आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपलं माध्यम जे आहे मराठी निवडलेलं आहे एक्झामचं। मला जर मराठीतून अभ्यास करायचा असेल हे गाईड तुम्हाला उपयुक्त पडणार आहे। गाईड खरेदी करण्यासाठी तुम्ही व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक करायचं, तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर करू शकता। किंवा तुम्हाला हिंदीमध्ये अभ्यास करायचा असेल तर हिंदीची पण ऑप्शन मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली आहे, यामध्ये पण तुम्ही पुस्तकं ऑर्डर करू शकता। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ हात होता जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।